हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. आज आपण केसांना हिना मेहंदी कशी लावायची ते पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण केसांमधला गुंता हा काढून घ्यायचा आहे, जेणेकरून मेहंदी लावताना कुठल्याही प्रकारचे केस गुंतणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. क्राऊन एरियामधून एक बट काढून घेतलेली आहे. त्यानंतर जी आपण हेअरबट काढून घेतली आहे ती 2 बटात व्यवस्थित पकडून घ्यायची आणि सगळीकडून व्यवस्थित प्रमाणे मेहंदी लावायची आहे. ज्यावेळेस आपले व्हाईट केस असतात ते आपण चांगल्या प्रकारे मेहंदी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मेहंदी लावायची आहे. आपण स्काल्पला व्यवस्थितपणे मेहंदी लावायची आहे. मेहंदी लावल्यानंतर ती स्टार्ट टू एंडपर्यंत संपूर्ण बटाला चांगली व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायची आणि त्यानंतर ते क्राऊन एरियामध्ये व्यवस्थितपणे रोल करून फिक्स करून घ्यायचे आहे. मेहंदी भिजवताना मी त्या मेहंदीमध्ये एक बीटरूट घेतलेला आहे आणि ते मिक्सर करून त्याचे गाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक अंड टाकलेलं आहे, थोडी आवळं पावडर टाकलेली आहे आणि थोड्या प्रमाणात मेथी पावडरही टाकलेली आहे आणि हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते मी सर्व मेहंदीमध्ये टाकून घेतलेलं आहे. मेहंदी मी 5 ते 6 तास अगोदर भिजून घेतलेली आहे. मेहंदी तर सर्वच घरी लावतात, पण आत्ताच्या काळामध्ये ते खूप झंझटचं काम असं वाटतं. त्यामुळे बहुतेक क्लायंट हे मेहंदी पार्लरमध्ये लावतात. ज्यांना कलर वगैरे लावायचा नसतो, ज्यांचे कमी वय असतं, तर केसांना फक्त शाईन येण्यासाठी आपण मेहंदीचा उपयोग करतो. तर ज्यावेळेस मला मेहंदीसाठी फोन येतो तर त्यावेळेस मी अगोदर सर्व तयारी करून ठेवते. 5 ते 6 तास आपण अगोदर मेहंदी भिजून ठेवतो. पार्लरमध्ये आपण फक्त मेहंदीच लावत नाही, तर फेशियल, ब्लीच, वॅक्सिंग, मेनिक्युअर, पेडिक्युअर, ॲब्रोज हे सर्व आपण स्टुडंटला शिकवतो. जर तुम्हालाही कोर्स वगैरे करायचा असेल तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा. सर्व या प्रकारे आपण संपूर्ण केसांना मेहंदी ही लावून घ्यायची आहे. स्टेप बाय स्टेप छोटे छोटे बट घ्यायचे आणि संपूर्ण केसांना व्यवस्थित ही मेहंदी लावून घ्यायची आहे. केसांच्या रूटला चांगल्या प्रकारे मेहंदी ही लावून घ्यायची, कारण स्काल्पमध्ये खूप व्हाईट केस झालेले असतात. पण जेणेकरून आपण स्काल्प जर व्यवस्थित केला तर ही मेहंदी ही चांगली लागली जाते. मेहंदी चांगली लावली तर त्याचे व्यवस्थित रोल झाले की ते आपल्याला चांगल्या प्रकारे केसांना शाईन येते. मेहंदी लावताना कधी पण एक उजवीकडची बट घ्यायची आणि एक डावीकडची बट घ्यायची, जेणेकरून केस वॉश करताना काही प्रॉब्लेम येत नाही. केस वॉश करताना आपण जर या पद्धतीने मेहंदी लावलेली असेल तर कुठल्याही प्रकारचा गुंता वगैरे होणार. मेहंदी लावल्याचे खूप सारे फायदे केसांना होऊ शकतात. तर केसांना खूप शाईन येते. मेहंदी लावल्यानंतर आपण केसांना शॉवर कॅप ही जरूर लावावी. आता सगळ्यांकडे शॉवर कॅप असते असं नाही, तर त्यासाठी कुणी पॉलिथिनचाही वापर करतं. पण कुणाकुणाला जर शॉवर कॅप किंवा पॉलिथिनची बॅग याच्यामुळे जर त्रास होत असेल तर तुम्ही तसेही ठेवू शकता. पण एक करायचं आहे की मेहंदी लावल्यानंतर तुम्ही उन्हात जायचं नाही. उन्हात जर केलं तर केस खूप ड्राय पडतील आणि मेहंदी खूप कडक होईल. त्याच्यामुळं आपण ही मेहंदी शक्यतो शॉवर कॅप लावूनच ठेवायची. ज्या प्रकारे मी केसांना मेहंदी लावून घेतली आहे त्याप्रमाणे तुम्ही केसांना छोटे छोटे बट घेऊन मेहंदी लावायची आहे. तुम्ही पाहू शकता मी खूप सुंदर प्रमाणे मेहंदी लावलेली आहे. छोटे छोटे बट घेतलेले आहे, उजवीकडून डावीकडे अशा प्रकारचे मी छोटे छोटे बट घेऊन केसांना खूप छान प्रमाणात मेहंदी लावलेली आहे. तुम्हीही तुमच्या केसांना घरीही मेहंदी लावण्याचा ट्राय करू शकता. ज्याप्रमाणे मी तुम्हाला मेहंदी लावून दाखवलेली आहे त्याप्रमाणेही तुम्ही केसांना मेहंदी लावू शकता. जर शक्य झाले तर आपण 2-3 महिन्यातून एकदा हेअर स्पाही जरूर केलं पाहिजे, की जेणेकरून आपल्या केसांना प्रोटीन भेटेल, केस सिल्की होतील आणि केसांना हेअरफॉलही कमी होईल. या प्रकारे आपण केसांची काळजी घेऊ शकतो उन्हाळ्यात किंवा थंडीमध्ये. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थँक्यू.